त्याचा पगार 12,000 रुपये, त्याच्या रूमचं भाडं 4,000 रुपये, किराणा खर्च 3,000 रुपये, बाळाच्या दुधाचा खर्च 600 रुपये, गॅसचा खर्च 1,000 रुपये, लाईट बिल 500 रुपये, 200 ते 300 रुपये काळजीपोटी घेतलेल्या त्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च, त्याच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च 1,000 रुपये, बाकी उरलेले पैसे गाठीला बाळाच्या आजारपणासाठी वगैरे किंवा अडचणीत हातात पैसा हवा त्यासाठी. ना त्यांच्याकडे फ्लॅट, ना त्यांच्याकडे गाडी, ना त्यांच्याकडे स्मार्टफोन, ना त्यांच्याकडे कोणत्या महागड्या वस्तू, ना त्यांना पिझ्झा बर्गर माहिती, ना त्यांना कुठले मोठे 5 स्टार असलेलं हॉटेल माहिती, ना कोणतं पार्लर की ना कोणतं मॉल माहिती, ना कोणतं भाजी मार्केट की ना कोणतं मच्छी मटण मार्केट माहिती, ना कोणतं डी मार्ट माहिती की ना कोणतं पटेल मार्ट माहिती, ना कोणती इच्छा त्यांची ना कोणती स्वप्न त्यांची. दिवसभर थकलेला जीव रात्री आपल्या झोपडीत त्या टिमतिमत्या प्रकाशाखाली आपल्या बायकोच्या हाताचं जेवण पोटभर जेवून अंथरुणाला पाठ टेकवून आपल्या बायको मुलांना खुशीत घेत दिवसाचा शेवट करतो. मिळालेलं आयुष्य इतक्या सहज जगतो तो झोपडीतला परिवार. आयुष्य जगायला पैसा रासभर असणं गरजेचं नाही. आपल्या जोडीदाराकडे जे आहे त्यात खुश राहायला जमलं की सगळं सोपं आहे. बऱ्याचदा सगळ्या हौस पूर्ण करण्याच्या नादात फ्लॅटमधले रिलेशनशिप घटस्फोट वरती येऊन संपतात. सब कुछ खरीद सकते हो तुम पैसा देकर, मगर सुकून अपनों की छाव में ही मिलता है.